हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? सगळ्यांनी छान स्वस्त राहा, मस्त आनंदित राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. बघा आज मी काय मस्त बनवलं माहिती. सर्व लाल तिखट घेतलं, गरम मसाला घेतला, थोडंसं मीठ, हळद आणि थोडंसं ओवा सगळं एकत्र टाकलं. आणि आता मी इकडं हे मैद्याचं पीठ घेतलं होतं थोडंसं. माझ्याकडे ना मी नान बनवलं होतं ते उरलं होतं, तर म्हटलं या पिठाचा उपयोग काय करू तर मग मी असं उपयोग केला. हे बघा अशा पद्धतीने छान असं लाटून घेतलं. ते थोडं पातळ झालं होतं पण म्हटलं असू द्या चालेल, आपण उपयोग करूया नाही का, असं वाया नको जाण्यासाठी. आणि हे बघा असं छान अशी चपातीसारखं लाटून घेतलं. आता असे गोल 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 करून घेते, म्हणजे गोल म्हणजे बघा अशा पद्धतीने गोलमध्ये करून घेतलं. आणि छान असं आता मी कट करून घेते. बघू शकता तुम्ही छान असं सगळीकडून. बघा ते थोडंसं पातळ झालं होतं ना, त्याच्यामुळे असं झालं. जर तुम्हाला स्पेशलच हे बनवायचं असेल ना, त्याच्यासाठी पीठ मळताना थोडं घट्ट मळायचं. हे माझ्याकडे उरलेलं वेस्ट पीठ जाण्यापेक्षा मी अशा पद्धतीने हे रोल बनवले. आणि मसाला रोल कायम एक नंबर लागतात माहिती मुलांना. आपण बाहेरचं खाणं देण्यापेक्षा मुलांना अशा पद्धतीने झटपट इन्स्टंट असे हे बनवून देऊ शकतो. क्रिस्पी मसाला रोल बघा किती छान सोपी पद्धत आहे. मस्त झाले माझे ते रोल बनवून. आता मी म्हटलं अजून एक काहीतरी वेगळा प्रकार बनवू याच्यातच बरं का. ते सारण लावून आणि मग मी काय केलं त्याच्यामध्ये मस्त असं हे पोळीचं म्हणजे लाटून घेतले पोळीच्या आकाराचे. आणि आता हे चांगलं असं मोठं होऊ द्यायचं. आता हे बघा तुम्ही हे छान असं लाटून झाल्यावर मी काय करणार आहे, आता परत याचं एक गोल गोल वाटीने कापून घेणार आहे. आता हे गोल कापून परत आता याच्यावर तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने मी 5 ते 6 हे छोटे छोटे असे उंडे लाटून घेतले होते. शेवटी काय केलं मस्त असं बघा मी थोडंसं हे पाणी लावलं होतं खाली आणि हा मसाला लावला. एका याला पाणी लावत गेली, मसाला लावत गेली, पाणी लावत गेली, थोडं पीठ टाकत गेली, मसाला लावत गेली. अशा पद्धतीने मी हे लेअर करत गेली. असं 6 ते 7 वेळा केला. आता ही परत मोठी अशी चपाती मी लाटून घेणार आहे. बघू शकतात तुम्ही. याला आपण थोडं वेगळा मसाला वापरू. परत जिरा पावडर, थोडंसं लाल मिरची पावडर, थोडंसं हळद, मीठ, नमक, थोडंसं चवीपुरतं. अशा पद्धतीने सगळं लावून झालं. आता हे तुम्ही बघू शकता ते मगाशीचे रोल आपले बनवून तयार आहे. तर आता आपण दुसरे रोल बनवून घेणार आहोत. हे तर छान असे फ्राय करून झालेले आहे आणि खायला तर एक नंबर जबरदस्त लागतात, काही विचारूच नका. आणि तुम्हाला मी खाऊन पण दाखवणार आहे की किती क्रिस्पी असं झाले होते. तर माझ्या मुलीने लगेच खायलासुद्धा घेतले होते. तर चला आपण पुढे बघूया. बघू शकता तुम्ही किती छान असे दिसत होते नाही का. असं बाहेर जाऊन काहीतरी स्नॅक पण बोलू शकतो तुम्ही. स्नॅक म्हणून पण आपण खाऊ शकतो. बघा दिसायला पण किती सुंदर दिसते. बघा इकडं तर फस्त करायला सुरू पण झालेलं आहे. आणि बोलत होती की मामा खूप छान असे झालेले आहेत. आणि तिला गरम गरमच खायला सुरू केलेलं होतं. आता मी इकडं जे आपण मगाशी चपातीचे रोल आपण त्याचे छोटे छोटे परत करून घेतले. आता हे रोल्स मी काय करणार आहे, असे तुम्ही बघितलं आता लेअर करून झाले. आता हे सगळं करून आणि याच्यात पण छोटे छोटे असे करून घेतले. आणि बघू शकतो अशा पद्धतीने हलकं असं प्रेस करायचं. आणि आता हे तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकतात हे लेअरसारखं एक डिझाईन, एक स्नॅक पुरत दुसरं तयार झालं. आपण वेगवेगळ्या प्रकारचे असे भरपूर स्नॅक प्रकार करू शकतो. आणि मी नेहमी करत असते आपल्या मुलांना खाण्यासाठी. तुम्हाला माझे असे नवनवीन प्रकार बघायला आवडतील का कमेंटमध्ये सांगा. तर मी नक्की नवीन प्रकार तुम्हाला करून दाखवेल. तर आता हे पण छान असं आपल्याला फास्ट गॅस अजिबात करायचा नाही, बारीक गॅस थोडा वेळ लागेल. पण छान असे आपल्याला क्रिस्पी छान असे मस्त पाहिजे असेल तर आपल्याला करावं लागेल. आपण हे गव्हाच्या पिठाचे पण करू शकतो. खूप असे पद्धत नसते का. तर तुम्हाला नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का? जर व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हालाही माझा व्हिडिओ पडल्याबरोबर बघायला मिळेल आणि व्हिडिओचा आनंद घेता येईल. चला बघा किती छान असं झाले. आपण हे चहासोबत आपण मोठेसुद्धा हे खाऊ शकतो, लहान मुलंच नाही असं नाही. तर हे बघा असं शाळेमध्ये जेव्हा आपल्या मुलांना खाऊ हवं असं तेव्हा देऊ शकतो. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल.